नमस्कार, मी वैभव कुलकर्णी या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करतो। मंडळी, व्हॉट्सअप म्हणजे अन्न, पाणी आणि निवाऱ्यासारखी आता अत्यावश्यक गोष्ट बनलेली आहे। एरवी समोरासमोर न बोलणारे लोक देखील व्हॉट्सअपवरती मात्र तासनतास गप्पा मारताना दिसतात। व्हॉट्सअपवरती अनेकांची मैत्री होते, मग जोड्या बनतात, प्रेम प्रकरण सुरू होतात, कधी कधी तुटतात देखील आणि सुरू होतो राग आणि बदल्याचा हा खेळ। असाच खेळ पाहायला मिळालाय मुंबईच्या मालवणीमध्ये। निळ्या शर्टवाला हा तरुण श्याम कुमार असं या तरुणाचं नाव आहे। या तरुणानं मैत्रीच्या नात्याचा गळा घोटलाय। या तरुणानं आपल्याच मैत्रिणीला धोका दिलाय। या तरुणानं आपल्याच मैत्रिणीच्या मुलाला किडनॅप केलं। फक्त 2 वर्षांच्या चिमुरड्याला त्यानं किडनॅप केलं। पण या तरुणानं चिमुरड्याचं अपहरण केल्याचं कारण होतं व्हॉट्सअप। आपल्या मैत्रिणीनं व्हॉट्सअपवर आपल्याला ब्लॉक केलं म्हणून श्यामनं तिच्या मुलाचंच अपहरण केलं। श्याम मंडलचा स्वभाव थोडा विंडिक्टिव्ह नेचर होता, रागीट स्वभाव होता आणि त्यामुळे त्यांच्या दोस्तीमध्ये थोडं तफावत म्हणजे दुरावा निर्माण झाला आणि त्या दुराव्यामध्ये गेल्या 15 दिवसापूर्वी म्हणजे 6 महिन्यापासून दुरावा निर्माण होत तो वाढतच चालला होता आणि 15 दिवसापूर्वी तिने मग त्याचा मोबाईल नंबर आहे तो ब्लॉक मोडवर ठेवला होता। त्यामुळे तोही नाराज होता, चिडला होता। 7 मेला दुपारी तो तिच्या घरी गेला, ती एकटी होती। मग त्यांच्यामध्ये एक भांडण झालं। भांडणामध्ये त्याने हाताने तिला थोडंफार मारली आणि तो रागाच्या भरात बाहेर निघून आला। एकाच ठिकाणी काम करणाऱ्या दोघांची ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं, पण नंतर वाद होत गेले। वादाला कंटाळून महिलेनं श्यामचा व्हॉट्सअप नंबर ब्लॉक केला, पण सुडाच्या आगीनं पेटलेल्या श्यामनं त्या महिलेच्याच मुलाचं अपहरण केलं। मालवणी पोलिसांमुळे त्या चिमुरड्याची सुखरूप सुटका झाली। मुलाची आई जी आहे, ती महिला जी आहे, तिची ओळख तिचं लग्न होण्यापूर्वी एका व्यक्तीबरोबर होती जो आरोपी होता आणि त्या ओळखीचं संदर्भात हा आरोपी सातत्याने फोन करून त्या महिलेला त्रास देत होता, SMS करत होता, मेसेज करत होता। त्या त्रासाला कंटाळून त्या महिलेने ह्या आरोपी जो आहे त्याचे व्हॉट्सअप नंबर ब्लॉक केलेला होता आणि त्याचा राग त्याला आला होता आणि त्याचा बदला घेण्यासाठी त्याने त्या अपहृत मुलाला पळून नेल्याची कबुली दिलेली आहे। व्हॉट्सअप मैत्री करून देतं, पण मैत्री तोडतही आणि मग निराशेच्या गर्तेत गुन्हेही घडायला मागं पुढं पाहत नाहीत। व्हॉट्सअप आता डोक्याला ताप बनत चाललाय। तेव्हा व्हॉट्सअप मैत्री करण्याच्या आधी किंवा मैत्री करत असताना सावधान राहा, नाहीतर नंतर पश्चाताप करण्याची वेळ उडवेल। आशिष सिंग, TV9 मराठी, मुंबई। आणि सध्या तर व्हॉट्सअपचं काही लोकांना व्यसन देखील लागलंय। या व्यसनाचा फायदा काही असामाजिक घटक देखील घेताना दिसतात। व्हॉट्सअपवरनं कायम अफवा पसरवून सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम देखील केलं जात आहे। त्यामुळे पुन्हा व्हॉट्सअपच्या फायद्याऐवजी तोटे जास्त की फायदा हाच प्रश्न सगळ्यांना पडू लागलाय। व्हॉट्सअप अलीकडच्या काळातलं सर्वात लोकप्रिय मेसेजिंग ॲप। व्हॉट्सअपची लोकप्रियता इतक्या कमी वेळात वाढली की मेट्रो सिटीतून व्हॉट्सअप गावखेड्यापर्यंत कधी पोहोचलं हे कळलंच नाही। मात्र जसजसं व्हॉट्सअपचा वापर वाढत गेला तसतसा त्याचे तोटे देखील लक्षात येऊ लागले। एकमेकांशी संवादाचं साधन बनलेलं व्हॉट्सअप आता गुन्ह्याचा अड्डा बनू लागलं। व्हॉट्सअपवर आता संघर्षाचं बीज पेरलं जातंय। व्हॉट्सअपच्या लोकप्रियतेचा वापर अनेकांनी केला। महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात पोलिसांनी त्यांचा व्हॉट्सअप नंबर शेअर करून लोकांना त्याद्वारे तक्रार नोंदवण्याची सोय करून दिली। एकीकडे व्हॉट्सअपचा वापर गुन्हे कमी करण्यासाठी होत असतानाच दुसरीकडे हेच व्हॉट्सअप गुन्ह्यांचं आगार बनतंय। काही समाज विघातक लोक याचा उपयोग त्यांच्या फायद्यासाठी करून घेताना दिसतायत। व्हॉट्सअपचा उपयोग आता अफवा पसरवण्यासाठी होतोय, अफवा पसरवून दंगली भडकवण्यासाठी होताना दिसतोय, समाजात तेढ निर्माण करण्यासाठी याचा उपयोग होताना दिसतोय। मुंबईत लालबागमध्ये काही दिवसांपूर्वी किरकोळ मारामारीचं प्रकरण घडलं, पण व्हॉट्सअपवरून दंगल झाल्याची अफवा पसरवण्यात आली होती। व्हॉट्सअपचं काही लोकांना व्यसन देखील लागलंय। या व्यसनाचा फायदा काही असामाजिक घटक घेताना दिसतायत। त्यातून अफवा पसरवून सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम केलं जातंय। त्यामुळे आम्ही तुम्हाला सावधान करतोय की तुम्ही कोणत्याही व्हॉट्सअपवरून येणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका किंवा असे मेसेज पुढे पाठवू नका। शक्य असल्यास अशा अफवांची त्वरित पोलिसांना माहिती द्या। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई।
आणि एकूणच व्हॉट्सअपमुळे जे सध्या प्रॉब्लेम्स होत आहेत ते अगदी छोटे वाटत असले तरी ते छोटे नाहीये, तर फार रौद्र रूप देखील ते धारण करू शकतात आणि म्हणूनच आपण त्याविषयी चर्चा करणार आहोत. सचिन रास्ते आपल्या बरोबर आहेत, सायबर एक्सपर्ट आहेत, आणि तसंच डॉक्टर सागर मुंदळ आपल्या बरोबर आहेत इथे स्टुडिओमध्ये, मानसोपचार तज्ज्ञ आहेत. त्यांच्यापासून मी सुरुवात करतोय. डॉक्टर, खरं तर व्हॉट्सअप आपण बघितलं आज प्रत्येक जण जवळजवळ वापरतो, मात्र हे होत असताना इतके भयंकर परिणाम देखील त्याचे होऊ शकतात ह्याचा दिसू तर लागलेला आहे. मात्र एक मानसिक पातळीवर सांगायचं झालं तर आपण बघितलं कशा प्रकारे एका मुलाला किडनॅप करण्यापर्यंत त्या मुलाची मजल गेली. इतके भयंकर परिणाम असू शकतात. हे बघा, सगळ्यात अगोदर दोन गोष्टी आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे ह्या केसमध्ये जर कोणी तुम्हाला ब्लॉक करत असेल व्हॉट्सअपवर आणि त्याच्यामुळे तुम्ही इतका मोठा स्टेप घेत असाल तर नक्कीच हे मनुष्य जे आहे ते कुठल्या तरी प्रकारे कुठल्या तरी स्थळावर मानसिक रूपाने स्थिर नाहीये. या गोष्टीला आपण प्रत्येकासाठी एक्स्ट्रापोलेट करू शकत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट मात्र, हो, व्हॉट्सअपमुळे आज जे होतंय, आज जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की 10 वर्षा अगोदर जर आपल्याकडे फोन असायचा तर ती प्रतिष्ठेची गोष्ट होती, मोबाईल फोन. 5 वर्षा अगोदर असं झालं की तुमच्याकडे फेसबुकवर तुम्ही असणं गरजेचं आहे. आज असं झालंय की तुम्ही जर कोणाला सांगितलं की मी व्हॉट्सअपवर नाहीये तर तो प्रेस्टिज पॉइंट झालाय. म्हणजे तुम्ही व्हॉट्सअपवर नाही म्हणजे तुम्ही कुठल्या काळात जगताय. हा एक खूप मोठा प्रश्न ज्याला आपण तोंडी ज्या सर्वांसमोर आलेला आहे. याच्यात मानसिक परिणाम होऊ शकतात का? हो, नक्कीच होऊ शकतात. कारण मी या दृष्टीनं डॉक्टर सागर तुम्हाला विचारतोय की या केसमध्ये जर आपण अगदी प्रातिनिधिक स्वरूपाची केस आहे त्याच्यात आपण बघितलं कुठेतरी व्हॉट्सअपवर मैत्रिणीची बोलायची सवय एवढी लागलेली आहे की सडनली तिने ब्लॉक करून देणं हे झेपलं नाही असं म्हणावं. मानसिक, हो, असं म्हणू शकतो. एका प्रकारचं व्यसन आपण त्याला म्हणू शकतो. जेव्हा कुठल्याही व्यसनाबद्दल आपण म्हणतो, समजा कोणाला दारूचं व्यसन लागला, जेव्हा तो रोज 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 दारू घेतो आणि एकदम तुम्ही त्याला दारू नाही देत तर त्याला विड्रॉल जातं. म्हणजे त्याची थरथरी होते, झोप येत नाही. तर हा त्याच प्रकारचा व्यसन होत चालला ज्याला आपण म्हणतो सोशल मीडिया ऍडिक्शन. हे फक्त व्हॉट्सअप पर्यंत सीमित नव्हे तर फेसबुकलाही अप्लाय होतं. आता जर आपण प्रत्येकाने आत्मनिरीक्षण केलं तर 100% मी सांगू शकतो, दर 100 लोकांमागे 50 लोक असे आपल्याला सापडतील जे काही कारण नसताना व्हॉट्सअपवर दर 1-1.5 तासात चेक करत असतात. म्हणजे असं नाही की व्हॉट्सअप त्यांनी नाही बघितलं त्यांचं खूप अडून जाईल. 1-1.5 तास काय, अगदी 10 मिनिटांनी चेक करणारे पण आपण एका प्रकारे आपण त्याच्यावर डिपेंडेंट झालो. आपण म्हणतो तू स्मोकिंग करतोय किंवा तुम्ही दारू घेताय, तुम्ही त्याच्यावर डिपेंडेंट आहे, त्याच्याशिवाय तुमचं जमत नाही. आपण प्रत्येक जण आज व्हॉट्सअप शिवाय सकाळी उठल्यावर अगोदर आपण ब्रश करायचो. आजकाल सकाळी उठल्यावर अरे व्हॉट्सअपवर काय झालंय ते रिप्लाय करतो आणि मग आपण ब्रश करायला जातो. तर आपण त्याचे किती अधीन झाले आहोत, किती आहारी गेलोय. मानसिक पातळीवर हे विचार करणं प्रत्येकाने गरजेचं आहे. खरं खूप महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडता. त्या पुन्हा तुमच्याकडे मी येतो. सचिन रास्ते देखील आपल्या बरोबर आहेत, सायबर एक्सपर्ट आहेत. सचिनजी, तुमच्याकडे ज्या काही केसेस आतापर्यंत तुम्ही बघितलेल्या असतील, खूप प्रमाण वाढलेलं आहे हल्ली या गोष्टींचं, की ज्याला आपण म्हणतो की सोशल मीडियावरती जे काही गुन्हे सध्या घडत आहेत त्याच्यामध्ये व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, यांचा मोठा हात आहे. आता 10 वर्षापूर्वी जर का आपण बघितलं, 10-15 वर्षापूर्वी, तेव्हा IRC म्हणून होतं, दॅट इज इंटरनेट रिले चॅट. तर चॅटची लोकांना सवय होती, लोक ऍडिक्टेड होते. पण IRC ऍक्सेस करायला लोकांकडे कम्प्युटर होण्याची आवश्यकता होती आणि इंटरनेट कनेक्शन. पण आता आपण जेव्हा 2016 मध्ये बघतो तेव्हा ज्या माणसाकडे पण फोन आहे त्याच्या फोनमध्ये इंटरनेटचा ऍक्सेस आहे आणि चॅट करण्यासाठी त्याच्याकडे कितीतरी ऑप्शन्स आहेत, जसं फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे. तर 15-16 वर्षापूर्वीचं जे ऍडिक्शन जे फक्त सीमित प्रमाणात होतं की 10-15 लोकांना ऍडिक्शन होतं, आता ते जे ऍडिक्शन जे आहे ते आता सगळीकडे पसरत चाललंय. पण आताची जी लोक जी आहेत, जास्तीत जास्त जी लोक आहेत ती IT सॅव्ही नाही आहेत, की त्यांना हे कळत नाही की आपल्याला ह्याच्यावरून जर का काही मेसेज पाठवायचा आहे का काही मेसेज फॉरवर्ड करायचा आहे तर त्याचं रेपरकेशन्स म्हणजे त्याचा रिझल्ट काय होणार आहे, आपल्यावरती त्याचा एक वाईट प्रभाव काय होणार आहे. आता एक्झाम्पल म्हणून जर का बघितलं तर कितीतरी केसेस असे येतात ज्याच्यात लोक अफवा जी आहे ती फॉरवर्ड करतात किंवा मग जे भडकाऊ मेसेजेस असतात ती एकमेकांना फॉरवर्ड करत असतात. लोकांना हे समजत नाही की असले जी मेसेजेस आहेत ते अंडर दी लॉ आर कन्सिडर्ड टू बी अ क्राईम. तुम्ही जर का मॉफ्ड इमेजेस आहेत का, फोटोग्राफ्स आहेत का, व्हिडिओज आहेत, ते सुद्धा जर का तुम्ही फॉरवर्ड करतात तर त्या ह्याच्यात सुद्धा खूप सारे लिगल इश्यूज असतात, प्रॉब्लेम्स असतात जे तुम्हाला ह्याच्यात
त्रास देऊ शकतो इन फ्युचर. तर लोकांना बेसिकली हे समजायला पाहिजे की आपण जे कम्युनिकेशनचं मीडियम जे वापरतोय ते फक्त कम्युनिकेशनसाठीच वापरावं, किंवा जोक्स आहेत असं काहीतरी शेअर करायला, किंवा फक्त एक इन्फॉर्मेशन की मी आता Interesting माहिती चाललोय असेल परत काय? येतोय, समथिंग ऑफ दॅट सॉर्ट की आमच्या घरी पार्टी आहे प्लीज या. पण तुमचं जे नॉर्मल डिस्कशन जे असतं ते डिस्कशन तुम्ही रूबरू म्हणून करा, व्हॉट्सअप वरती करू नका किंवा फेसबुक वरती करू नका, कारण की ह्याच्यात मिसअंडरस्टँडिंग होण्याचे चान्सेस जे आहेत ते खूप जास्त असतात. हे खूप महत्वाचा मुद्दे तुम्ही मांडताय. यात सगळ्यात सचिन आपण बघितलेलं आहे की ग्रुप जे आहेत, ग्रुपच्या ऍडमिनची खरं तर जबाबदारी खूप मोठी. अनेकदा आपण बघतो की एखादा त्यातला मेंबर जो असतो तो काहीतरी कुठला तरी मेसेज कॉपी पेस्ट करतो, धार्मिक भावना दुखवणारे मेसेजेस असतात, इतर काही तशा कविता असतात, मात्र ऍडमिननी कुठेतरी लक्ष देणं गरजेचं आहे, कारण त्याला शिक्षा देखील होऊ शकते. आणि आपण 1-2 केसेसमध्ये बघितलेलं आहे ऍडमिनला याच्यात अटक देखील झाली आहे. आता व्हॉट्सअपचा प्रॉब्लेम आहे की ऍडमिन जो आहे तो फक्त एक क्रिएटर आहे, त्याने एक जागा बांधली आहे. आता एक्झाम्पल जर का आपण रिअल लाईफचं घेतो, बिल्डरने एक बिल्डिंग बांधली, त्याच्यात लोक आली राहायला, रेंटवरती दिलंय, काही दिलंय, तर तो बिल्डरचा फॉल्ट आहे का त्या एरियामध्ये जे दुष्कृत्य करतात त्या माणसांचा प्रॉब्लेम आहे? सर्वात आधी तर आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की जो ऍडमिन आहे त्याचा रोल काय आहे. आता व्हॉट्सअप मध्ये तुम्ही मल्टिपल ऍडमिन्स ठेवू शकता, पण एक ऍडमिन जो आहे त्याला जर का वाटलं की हा पर्टिक्युलर मेसेज जो आहे तो ऑफेन्सिव्ह आहे आणि तो मला डिलीट करायचा, पण त्याने व्हॉट्सअप डिलीट करतो का? ते तसं होत नाही. म्हणजे ह्याचं मिनिंग हे होतं की ऍडमिनच्या हातात काहीच राईट्स नाहीयेत, तो फक्त एका युजरला ऍड करू शकतो किंवा पण तरी शिक्षा remove त्याला होऊ करू शकते, शकतो. कायद्यामध्ये तरतूद आहे तशी. तो कुठल्या युजरला बॅन करू शकत नाही, तो त्या युजरला म्यूट करू शकत नाही. आता कायद्यामध्ये लोक असं विचार करतात की बाबा तुझा ग्रुप आहे, तू ह्याचा ऍडमिन आहे, सर तू ह्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेस. पण जेव्हा आपण टेक्निकल ऍस्पेक्ट्स बघतो तेव्हा माझ्या हिशोबाने एक व्हॉट्सअपचा ऍडमिन कॅन नॉट बी हेल्ड रिस्पॉन्सिबल हे जे काय जे ग्रुपमध्ये मेसेजेस पाठवतात त्याच्यासाठी. जास्तीत जास्त एक ऍडमिन एवढंच करू शकतो की त्या माणसाला त्या ग्रुपमधून बाहेर काढू शकतो, Right. त्या माणसाला तो सांगू शकतो की बाबा नेक्स्ट टाइम पासून तू असे मेसेजेस पाठवत जाऊ नकोस. याच्यापेक्षा जास्त आणि तो काय करू शकत नाही. सचिन, मी पुन्हा तुमच्याकडे येतो, कारण की शेवटी कसं आहे, जबाबदारीचं भान असणं हे अत्यंत गरजेचं आहे. हे प्रत्येकाने समजायला हवं. मात्र हे होताना दिसतंय का? बोलूयात छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आणि सोशल नेटवर्किंग साईट्स आता डोक्याला ताप झाल्यात का याविषयी आपण बोलतोय. खरं तर एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. आम्ही काय व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या विरोधात नाही आहोत, कारण शेवटी या दुधारी तलवार येत हे देखील समजून घेणं गरजेचं आहे. कोण त्याचा कसा वापर करतो याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. आणि या काही केसेस आपण बघतोय, अगदी बोलकी अशी प्रातिनिधिक ही सगळी उदाहरणं आहेत. पुण्यातल्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयात व्हॉट्सअप ग्रुपवरच्या कमेंटवरनं 20 ते 22 विद्यार्थ्यांनी एकाच्या डोक्यात पेवर ब्लॉक घातल्याची धक्कादायक घटना घडली. आणि या मारहाणीत अक्षय दिनकर हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला. या हल्ल्यामध्ये दोषी विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक देखील केली आहे. व्हॉट्सअप ग्रुपवरील चॅटिंग दरम्यान बऱ्याचदा शाब्दिक चकमकी होत असतात, त्यामुळे अनेक ग्रुप्स हे बंदही होतात किंवा काही सदस्य तो ग्रुप सोडतात. परंतु व्हॉट्सअप ग्रुपवरच्या एका कमेंटमुळे पुण्यातील गरवारे कॉलेजच्या विद्यार्थ्यावरती रुग्णालयाच्या खाटेला आता खेळण्याची वेळ आली आहे. अक्षयनं ग्रुपचा डिस्प्ले पिक बदलला आणि म्हणून त्याला मारहाण करण्यात आली. मान्यवर आपल्या बरोबर आहेत, पुन्हा एकदा चर्चा करूयात. सचिन रास्ते आहेत, सायबर एक्सपर्ट, तसं डॉक्टर सागर मुंदडे आहेत. डॉक्टर सागर, आता याला नेमकं काय म्हणाल की या छोट्या छोट्या कारणावर ना कोणीतरी ग्रुपचा डीपी बदलला असेल किंवा कमेंट केल्या जातात कुठेतरी, म्हणून मी म्हटलं की ऍडमिनची जबाबदारी देखील मोठी आहे. कारण ज्यांना आपण ऍड करतोय ते खरंच आपण लायकी हा शब्द वापरूया की ते त्या लायकीचे आहेत का? कारण अनेकदा आपण असा अनुभव तुम्हाला देखील आलेला असेल की चांगल्या कामासाठी एखादा ग्रुप बनवला जातो, मात्र त्यातले 1-2 जण असे चुकीचे ऍड केले जातात की ते आपलं उगाच मतप्रदर्शन नको तिथे करत राहतात. हो, मान्य करतो मी ही गोष्ट की प्रत्येक ग्रुपमध्ये, ऑलमोस्ट प्रत्येक ग्रुपमध्ये आज जे आहे, कोणाच्याही ग्रुपमध्ये तुम्ही बघून घ्या, 1-2 माणसं जे असतात ते चुकीच्या प्रवृत्तीचे असतात. आणि बेसिकली ते आम्ही मानसिक मनोरुग्णाच्या भाषेत त्याला अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणतो. म्हणजे त्यांचा मूलभूत मेंदूचा जो स्ट्रक्चर असतो, जी रचना असते ती अशीच असते. म्हणजे काही लोक असे असतात, आपण म्हणतो की काही त्यांच्यासोबत केलं तर ते चांगलेच वागतात,
तशा प्रकारे काही लोक असे असतात की तुम्ही काही करा ते वाईटच वागणार आहे. आणि तसंच अटेन्शन ड्रॉ करण्यासाठी पण असं केलं जातं. खूप खूप त्याला हे बायकांमध्ये जास्ती असतं. आपण खूप वेळेस बघतो, न्यूज मध्ये येत असतं, आमच्याकडे भरपूर पेशंट येतात की यंग तरुणींनी हाताला कापून घेतले, हे करून घेतले, तर दॅट इज अ अटेन्शन सिकिंग मेजर, की माझ्याकडे लक्ष द्यावा. हा एक सबकॉन्शियसली होत असतो, म्हणजे जाणून बुजून होत नसतो. त्याचाच माइल्ड फॉर्म हे पण असू शकतं, म्हणजे ग्रुपवर कोणी काहीतरी टाकतंय आणि सगळे त्याच्याशी एकमत आहे, आपण काहीतरी वेगळं टाकणार, ती एक मानसिकता आहे. तुम्ही अगदी काहीतरी वेगळा आहे सगळ्यांपेक्षा, काहीतरी वेगळं आहे, किंवा माझ्याकडे लक्ष द्या, बघा मी कसं काहीतरी करतोय. जी तुमची आतली सेल्फ एस्टीम कमी असते, किंवा तुम्हाला जे कॉन्स्टंट अटेन्शन पाहिजे असतं, ते तुम्ही या त्याचं आपल्याला बघायला भेटतं. तर डेफिनेटली इट डिपेंड्स ऑन द पर्सन. पण हे विकृतीकडे झुकण्याची देखील शक्यता असते, कारण आपण बघितलेलं आहे की एवढ्याशा कारणासाठी एखाद्याच्या डोक्यात पेवर ब्लॉक घालणं म्हणजे फारच होतंय आता. हो हो, हे बघा, त्यांची प्रवृत्ती तशी असते, मात्र जेव्हा तुम्ही त्यांना साधन देताय तेव्हाच ते वाढणार आहे. फक्त प्रवृत्ती असण्याने होणार नाहीये. आणि व्हॉट्सअप, जसं सरी म्हटले, सायबर क्राईमचे जे एक्सपर्ट आहे आपल्यासोबत, की आज इतकी ऍक्सेसिबिलिटी वाढली आहे, विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी आपण म्हणतो. पॉवर इतकी आली आहे प्रत्येकाकडे, जो शिक्षित आहे, अशिक्षित आहे, ज्याचे व्ह्यूज मॅच्युअर नाहीये, त्याच्याकडे इतकी पॉवर आली आहे. पण त्याच्यासोबत जसं तुम्ही म्हटलं की ऍडमिनिस्ट्रेशनची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ती खूप कमी लोक घ्यायला तयार आहे. याच्यावर विचार होणं खूप गरजेचं आहे, की आपण कुठल्या लोकांना ऍड करतोय, त्यांची प्रवृत्ती कशी आहे, आणि जर त्यांनी तसं केलं तर त्यांना वॉर्निंग देऊन आपण परत त्यांना वॉर्निंग देणं म्हणजे गरजेचं. सरळ डिलीट करून टाकायचं, समजा ऐकलं नाही एकदा सांगून तर. हा, एक लिमिटच्या बाहेर गेलं तर तसं करणंही योग्य असेल, बट माइल्ड टू सिव्हिअर स्टेप्स घेतल्या पाहिजे. राईट, खूप महत्वाचा मुद्दे तुम्ही सागर मांडता. मी पुन्हा तुमच्याकडे येतो. सचिन, तुम्हाला मला विचारायचं होतं याच्यामध्ये कुठेतरी की व्हॉट्सअप, जसं आता डॉक्टर म्हणाले की ग्रेट पॉवर्स कम्स विथ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटीज, मात्र या पॉवर्स बरोबर रिस्पॉन्सिबिलिटी खरंच कळली का आपल्या लोकांना? कारण आपण बघितलं व्हॉट्सअप वापरणं असेल, फेसबुक वापरणं असेल, ती विधायक कामांसाठी वापरणं सोडून अनेकदा आपण बघतो विष ओकण्यासाठी, गरळ ओकण्यासाठी, यासाठी, आणि अनेकदा आपण बघितलेलं आहे की कशा प्रकारे अफवा पसरवायचं अगदी साधं सोपं साधन बनलेलं आहे काही लोकांसाठी ते. आता जर का बघितलं गेलं तर लोकांमध्ये एवढी मेच्युरिटी आली नाही आहे की तुम्ही हे सगळे जे सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा जे चॅटचे जे ऍप्लिकेशन्स आहेत त्याला यूज करण्यासाठी जी मेच्युरिटी लागते ती अजून तर लोकांमध्ये नाही आहे. लोकांना असं वाटतं की मी आता ह्या इकडे काहीतरी टाईप केलं, ते समोरच्याला गेलं. आणि प्रॉब्लेम असा असतो की जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही पर्सनली घ्यायला चालू करतात तेव्हा हा प्रॉब्लेम वाढतो. आता जर का आपल्या ह्याच्यात एक मॅच्युरिटी आली की बाबा मी जर का माझे जे काही शब्द आहेत ते समोरच्या माणसाला किंवा त्याच्या मानसिक ह्याच्यावरती काहीतरी एक प्रभाव टाकणार आहे, तर ते आधी विचार करायला पाहिजे. कारण की काय असतं की आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण खूप विचार करतो आणि त्याच्यानंतर मग बोलतो, पण जेव्हा टाईप करायचं असतं तेव्हा आपण काही बोलत नाही. तर त्या ह्याच्यात हे जे एक पर्टिक्युलर बॅरियर जे असतं विचार करण्याचं की बाबा मी जे करतोय ती ऍक्शन करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे, की माझे जे वर्ड्सची जी चॉईस जी आहे ती बरोबर आहे की चुकीची आहे. आता सेकंड प्रॉब्लेम असा असतो की तुम्हाला फक्त टाईप करायचा, तर किती लोकांकडे एवढी फास्ट टायपिंगची स्पीड आहे, तर लोक शॉर्ट फॉर्म यूज करतात, मधमधले जे इम्पॉर्टंट वर्ड्स असतात ते खाऊन टाकतात. तर त्याच्यामुळे काय होतं की तुमचं एक 10-15 शब्दांचं जर का सेंटेन्स असेल तर तुम्ही त्याला 6 शब्दांमध्ये करायला ट्राय करता. तर त्या ह्याच्यात तुमचा जो बोलण्याचा जो मजकूर जो असतो तो त्याच्यातून निघून जातो. तर समोरच्या माणसाला हे तर कधी ना कधी तर एक ऑफेंडिंग वाटू शकतं किंवा एक मिसअंडरस्टँडिंग होऊ शकते. राईट राईट. डॉक्टर सागर, मला तुम्हाला हे विचारायचं आहे की अनेकदा, आणि या गोष्टीला हात घालणं अत्यंत गरजेचं आहे, की आपण बघितलेलं आहे की अनेकदा आता व्हॉट्सअपवरती मैत्री जी आहे दोन अनोळखी लोकांची देखील होऊ लागलेली आहे. अगदी एखाद भेट झालेली असते, मात्र व्हॉट्सअपवरतीच प्रेमाला देखील सुरुवात होते, भेटलेले देखील नसतात, मात्र त्यानंतर खरं जेव्हा आमने सामने येतात तो कळतं की हा थोडासा वेगळाच आहे. कुठेतरी व्हर्च्युअल प्रेम जे हे देखील खूप घातक आहे. नक्कीच नक्कीच. आज जे होतंय सर, व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल नेटवर्किंगमुळे आपल्याला असं म्हणता येईल वर्ल्ड विदिन अ वर्ल्ड, म्हणजे खऱ्या जगात एक व्हर्च्युअल वर्ल्ड निर्माण झालंय. आणि लोकांना ते सोयीस्कर असल्यामुळे, म्हणजे आता तुम्ही जसं म्हटलं की 2 लोक प्रेमात पडले, आता जर एका माणसाला दुसऱ्या माणसावर प्रेम असेल सुरुवातीपासून, व्हॉट्सअपवर ते
तो माणूस रेग्युलेट करू शकतो की तो काय टाकणार काय नाही टाकणार. पण जेव्हा आपण समोरासमोरी संवाद करतो तर तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे, तुमचे एक्सप्रेशन्स कसे आहे, तुम्ही किती इंटेन्सिटीने बोलताय, हे सगळ्या गोष्टी आणि खरंच त्या भावनेने माणूस बोलतो की नाही हे थोडंसं बोलतोय की जाणवतं. नाही, याच्यासाठी देवाने आपल्याला हजारो वर्षापासून अनालिस करण्यासाठी बुद्धी दिली आहे, पण ते व्हॉट्सअपवर करू शकत नाही तुम्ही. दुसरी गोष्ट मला एक सांगू इच्छितो की आपण म्हणतो की डिप्रेशन केव्हा होतो, जेव्हा दोन लोकांमध्ये संवाद नसतो किंवा एखादा माणूस आयसोलेट होऊन जातो. आता असं झालंय की सोशल नेटवर्किंग इतकी आहे, प्रत्येकाकडे ऍक्सेस आहे. एका क्लिक ऑफ अ बटनवर मी 100 लोकांशी बोलू शकतो. खरं म्हटलं तर डिप्रेशनचे रेट्स कमी व्हायला पाहिजे, पण तसं होतं होताना असं आहे की रेट्स वाढतायत. आणखी एकाकी होते माणूस त्याने. खूप आयसोलेट होऊन जातोय. बरोबर. त्याला वाटतं आहे की आपण सगळ्यांशी कॉन्टॅक्ट मध्ये आहोत, पण आता असं होत माझं समजा वाढदिवस असेल तर 100 मित्र माझे जे मला फोन करायचे अगोदर आणि ह्युमन टू ह्युमन इंटरॅक्शन व्हायचं, जे आपल्यासाठी माणसासाठी गरजेचं आहे मानसिक पातळीवर, त्याच्या ठिकाणी आता फक्त हॅपी बर्थडे येतं. तर याच्यामुळे डिप्रेशन वाढत चाललंय. हे खूप मोठी आयरनी आपण बघायला खूप गेलो. मोठी आयरनी आहे. डॉक्टर सागर पुन्हा तुमच्याकडे येतो. खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे की खरं तर आपण बघितलं की व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, याच्यावरती मित्रांची संख्या तर वाढत चाललेली आहे, मात्र असं असताना एकाकीपण देखील तेवढंच वाढतंय का, विचारणार आहे छोट्याशा ब्रेक नंतर. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी. व्हॉट्सअपचे जितके फायदे आहेत तितके तोटे देखील आहेत. मुंबईच्या दिंडोशी भागात व्हॉट्सअपमुळे मोठा अनर्थ घडलाय. फक्त व्हॉट्सअपचा ग्रुप सोडल्यानं भाजप कार्यकर्त्यांची आपापसात जुंपली होती. एकमेकांवरती काचेच्या बाटल्या फोडून त्यांनी चाकून जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात 2 जण जखमी झाले. दिंडोशी परिसरात पडलेल्या या काचेच्या बाटल्या पहा. याच ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांची जुंपली होते. विभागाचे युवा जिल्हा अध्यक्ष संदीप उपाध्याय आणि उपाध्यक्ष प्रकाश वकाणी या दोघांवर भाजपच्याच कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झालेत. भाजपच्या कार्यकर्त्यांचा व्हॉट्सअप ग्रुपवर वाद झाला होता, त्यामुळे संदीप उपाध्यायनं तो ग्रुप सोडला होता. त्याच रागात काही कार्यकर्त्यांनी संदीपला ओबेराय मॉल जवळ भेटायला बोलावलं. त्यानंतर त्याच्यावर काचेच्या बाटलीनं आणि चाकूनं हल्ला केला. पार्टी में कुछ था, कुछ लोगों ने बोला कि हम बैठ के इस बात को सुलह से देते हैं. मारपीट के ऐसा कुछ किसी को गुंजाइश नहीं थी कि ऐसी घटना हो सकती है. कुछ व्हाट्सएप ग्रुप था, पर्सनल पार्टी के पदाधिकारी लोग, तो आपस में चल रहा था. तो बात हुआ कि चलो ठीक है, बैठ के हम इस बात को खत्म कर देते हैं. मगर जब वहाँ गए तो वहाँ जाने के बाद अचानक से सडनली उन लोगों ने ओबेराय मॉल के पास में मिलने बुलाया, ओबेराय पे मिलने के लिए बुलाया. वहाँ बुलाने के बाद में फिर चॉपर से और से जो वार करना शुरू कर दिया. इवन उन लोगों ने पिस्टल भी निकाल ली थी. संदीप आणि प्रकाशवर हल्ला झाल्यानंतर हल्लेखोर फरार झाले. त्या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाल्यानं त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं. आसपासच्या नागरिकांनी लगेचच पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी तक्रारही दाखल केली. त्यानंतर चंद्रेश सिंग, प्रमोद यादव आणि सचिन पांडे या भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. व्हॉट्सअप ग्रुपच्या चर्चेतून झालेल्या वादामुळे हा प्राणघातक हल्ला केल्याचं बोललं जात आहे. पण नेमका हा हल्ला कुणी केलाय, हल्ल्यामागे नेमका कुणाचा हात आहे याचा तपास पोलीस करतायत. ज्योती सिंगे, TV9 मराठी, मुंबई. आणि अतिशय गंभीर प्रश्नाविषयी आपण अधिक चर्चा करतोय. सचिन रास्ते सायबर एक्सपर्ट बरोबर आहेतच आणि डॉक्टर सागर मुंद्रा इथे स्टुडिओत आहेत, मानसोपचार तज्ज्ञ आहेत. मी सचिनकडे आधी जातोय. सचिन, आत्ताची ही केस आपण बघितली, मगाशी पुण्यातली आपण एक केस बघितली, तिथं केवळ ग्रुपमधला DP बदलला म्हणून प्राणघातक हल्ला झालेला पेवर ब्लॉक जो तो डोक्यात घातला. आत्ताची आपण केस बघितली, भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आपापसात कशी जुंपलेली आहे. एकूणच खरं तर संवादासाठी हे मीडियम आहे, मात्र कुठेतरी या ग्रुप्समध्ये आपापसात सदस्यांमध्ये विसंवाद वाढू लागला असं वाटतं. हा निसंवाद तर वाटतोय, कारण की लोकांना जे बेसिक प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजेत, म्हणजे विचार करायचं की मी आता काय पोस्ट करतोय, ते सगळं ह्याच्यातून मिसिंग दिसतंय. लोकांचे जे इंटेन्शन्स जे असतात ते
बरोबर समोर येत नाहीयेत की सपोज एक पर्सन ए आहे, त्याने जर का डीपी चेंज केला आहे तर कशाला केलं, दुसऱ्या माणसाने काहीतरी पोस्ट केलं तर कशाला केलं, त्याचं इंटेन्शन काय होतं, त्याचं हे सगळं जे समजण्याची जी विजडम सांगतो आपण किंवा जे एक ॲबिलिटी जी असते माणसांची, ती व्हॉट्सअपमुळे किंवा सोशल नेटवर्किंग साईट्समुळे ती कमी होत चालली आहे. आता जर का आपण समोरासमोर बसतो तेव्हा ती गोष्ट वेगळी असते का, ते एक रिस्पॉन्सिबिलिटीची गोष्ट असते, आपण काय बोलतोय. पण व्हॉट्सअपमध्ये आणि सोशल नेटवर्किंग मध्ये हे आता खूपच वाढलंय की लोकांना हे समजत नाहीये की समोरच्या माणसाने असं का केलं, किंवा समोरच्या माणसाला कळत नाही की मी आता जर का पोस्ट करतोय तर ह्याने काय माझ्यावरती रिपरकेशन्स येतील का, समोरच्यावरती काय होईल. याच्यासाठी जे माणसाला पाहिजे ती एक विवेक बुद्धी जी असते त्याचा वापर करावा लागतो. राईट. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून तोच मी डॉक्टर सागर यांना विचारणार आहे, कारण ते मानसोपचार तज्ज्ञ आहेत. डॉक्टर सागर, यामध्ये आता जो मुद्दा सचिन यांनी मांडलेला आहे की एकूणच आपण जे काही करतोय व्हॉट्सअपवरती, जी काही पोस्ट करतोय, कारण मग पर्सनल असेल, ग्रुपवरती असेल, त्याचे परिणाम काय होतील याचा विचार अजिबात केला जात नाही आणि हेच खूप घातक आहे. सगळ्याचं मूळ हेच वाटतं. काही एक्सटेंड पर्यंत हो. आता तुम्हाला सांगतो, जेव्हा सर बोलत होते मी परत माझा व्हॉट्सअप एकदा चेक केला की काय झालंय, तर मी एका प्रकारे त्याचा थोडाफार ऍडिक्ट झालोय. पण मी याच्यासाठी चेक केला की जर आपण बघितलं सरांचा जो मुद्दा आहे की व्हॉट्सअपवर आता तुम्ही बघा, जर तुम्हाला स्माइली दाखवायची असेल तर 100 प्रकारच्या स्माइली असतात आणि प्रत्येक माणूस प्रत्येक स्माइलीचा इंटरप्रिटेशन करणार आहे, प्रत्येक वेगळ्या पद्धतीने करणार आहे. तर तुम्ही काहीतरी चांगल्या इंटेन्शननी टाकताय, समोरचा वेगळ्या प्रकारे घेतोय, तर त्याच्यामुळे वाद वाढतात. ही एक पहिली गोष्ट, सरळ तुमचा संवाद न झाल्यामुळे. दुसरी गोष्ट, एक व्हॉट्सअपमध्ये जी आढळली आहे ती आपण बघतो की लास्ट सीन केव्हाच आहे, लास्ट सीन ऍट दिस टाइम, आणि तेव्हा तुम्ही काहीतरी त्या माणसाला पाठवलं, तो लास्ट सीन त्याच्यानंतर आहे. मग तुम्ही विचार करत बसतात, तुम्ही त्या चक्रात जाता की त्यांनी मला रिप्लाय का नाही केलं. आणि जर तुम्ही कोमल मनाचे असाल, तुमची मानसिकता स्ट्रॉंग अगोदरपासून नसेल, त्यांनी मला रिप्लाय का नाही केला, म्हणजे तो मला आता पसंत करत नाही का, ही चक्री सुरू होते आणि त्याच्यामुळे तुम्ही डिप्रेस होऊ शकता, नैराश्य होऊ शकते, दडपण होऊ शकते, मानसिक आजार होऊ शकतात. तिसरी गोष्ट, जर आपण बघितलं, आज बहुतांश लोक जेव्हा रात्री झोपायला जातात तर डॉक्टरांचा सल्ला किंवा कुठल्याही वयस्कर माणसाचा सल्ला असाच असतो की तुम्ही कुठलीही गोष्ट न करावी आणि चांगल्या पद्धतीने झोपावं, कशावरही लक्ष नाही द्यावं, शांतपणे 5 मिनिटं बसावं आणि मग बसावं आणि झोपावं. पण दर दुसरा माणूस आज व्हॉट्सअपवर काहीतरी करत असतो. आता याचे परिणाम मानसिक लेवलला काय, जेव्हा तुम्ही व्हॉट्सअप करताय, तुम्ही तुमच्या मेंदूला स्टिम्युलेट करताय. एका बाजूला तुम्ही झोपण्याचा प्रयत्न करताय, दुसऱ्या बाजूला ते वाचून त्याच्यावर विचार करून तुम्ही मेंदूला स्टिम्युलेट करताय. तर ही दोघही गोष्टी सोबत जाऊ शकत नाही. रात्रभर तेच चालू राहत असेल कदाचित सबकॉन्शियस माइंडमध्ये खूप वेळेस ते चालू राहतं. आणि कधी कधी आपण झोपताना व्हॉट्सअपवर जे बघतोय किंवा जे विचार व्हॉट्सअपमुळे आपल्या डोक्यात आहे तोच कंटेंट होऊन जातो आपल्या स्वप्नांचाही. तर याच्यामुळे झोपेचे आजार वाढतात, जी गाढ झोप यायला पाहिजे ते भेटत नाही. आणि तिसरी गोष्ट, स्वप्न बहुतांश वेळेस चांगले येत नाही. तर याची एकूणच निगेटिव्हिटी जी आहे ती जोडली जाते असं आपण त्याला म्हणू शकतो. मी छोटासा ब्रेक घेणार आहे, कारण हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आहेत. अनेक पालक देखील ऐकत असतील आणि अर्थात अनेक मुलं मुली देखील हे ऐकत असतील ज्यांना हे व्यसन लागलेलं आहे, कळत नकळत व्यसन लागलेलं आहे. आणि अर्थात मी याविषयी देखील डॉक्टर सागर यांच्याशी बोलणार आहे की मुळात मान्य आहे का अनेकांना की मला ते व्यसन लागलेलं आहे. त्यांना विचारूया छोट्याशा ब्रेक नंतर. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. व्हॉट्सअप डोक्याला ताप झाला का याविषयी आपण बोलतोय, कारण काही घटना ज्या समोर येत आहेत अतिशय धक्कादायक अशा सगळ्या घटना आहेत. आजच्या तरुणाईला व्हॉट्सअप बद्दल नेमकं काय वाटतंय याबाबत देखील आम्ही जाणून घेतलं, ऐकूयात. कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये व्हॉट्सअपचा मोठ्या प्रमाणात जो आहे तो वावर पाहायला मिळतोय. मात्र हा वावर योग्य आहे की अयोग्य आपण जाणून घेणार आहोत. आज आपण एका ऑफिसमध्ये आलेलो आहोत, त्यांच्याचकडून जाणून घेणार आहोत. सध्या व्हॉट्सअपचा हा जो आहे तो मोठ्या प्रमाणात वावर आपण बघू शकतो इथे. सर, तुम्ही व्हॉट्सअप इथे यूज करताय, खरं तर कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जे आहे ते व्हॉट्सअपचा वापर योग्य की अयोग्य, काय वाटतं तुम्हाला? एक्चुअली ये दो धारी तलवार है. पॉजिटिवली अगर बोले तो व्हाट्सएप का यूजेज आज हमारे लिए कम्युनिकेशन में बहुत इम्पॉर्टेंट है. चाहे हम इंटर ऑफिस कम्युनिकेशन के लिए यूज़ करते हैं या क्लाइंट से बात करने के लिए यूज़ करते हैं. जैसे हमारी इवेंट मैनेजमेंट कंपनी है, तो यहाँ पे अगर हमको कोई इवेंट के बारे में अगर कोऑर्डिनेशन करना है तो व्हाट्सएप इज़ अ यूज़फुल टूल. पर इसका विपरीत तरीका एक ये है कि
पब्लिक उसको गॉसिप के लिए यूज़ कर सकते हैं या अश्लील मैसेजेस पास करने के लिए यूज़ करते हैं या इंटर ऑफिस पॉलिटिक्स के लिए यूज़ कर सकते हैं. सो इट इज़ अ डबल एजेड स्वॉर्ड. सो दैट्स हाउ व्हाट्सएप कैन बी यूज्ड और मिसयूज्ड. चांगला वापर देखील आहे, तसाच कुठेतरी कठीण असा वापर देखील आपण म्हणू शकतो. तू देखील व्हॉट्सअप यूज करते मला वाटतं, आणि तुला काय वाटतं क्लायंटच्या हिशोबाने किंवा कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये किती याचा वापर करावा असं तुला वाटतं? ऑफकोर्स त्याचा उपयोग तर आहेच. आय कॅन से दॅट त्याचा उपयोग नाही आहे. पण जसं माझ्या कलिगनी सांगितलं, बोथ वेज आहे. पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह इफेक्ट दोघांचे आहेत. पर्सनल लाईफ नाही राहत आणि सगळ्यांना कळतं की आपण आहे, तर यू आर मेंट टू रिप्लाय व्हेन यू सीन ऑनलाईन. सो आय थिंक इट्स बोथ वेज. तर कुठेतरी त्याचा वापर चांगलाही आहे, वाईटही आहे, असं मत जे आहे ते सध्या यंग कडून होताना दिसतंय. तुमच्याकडून देखील जाणून घ्यायला आवडेल, कारण व्हॉट्सअप सध्या ज्या पद्धतीनं तुमच्या कलिग्सनी सांगितलं की कुठेतरी 24/7 ऑनलाईन राहता येतं, तर कुठेतरी याचा चांगलाही वापर होतो, वाईटही वापर होतो. तुमचा काय अनुभव आहे? अनुभव तर चांगलाच होता. जसं की काही ठिकाणी आम्ही जेव्हा इव्हेंट्स करतो त्याचे अपडेट्स देत असतो व्हॉट्सअपवरती, क्लायंटला देत असतो. त्याचप्रमाणे आम्हाला काही कॉर्पोरेट गिफ्ट्स संबंधी आम्हाला जर माहिती हवी असेल तर ते व्हॉट्सअप थ्रू आम्हाला मिळतेच. सो त्याचा वापर चांगलाच आहे, पण ह्याचं काय की ॲडिक्शन नाही झालं पाहिजे, नाहीतर मग वेळ वाया जातो, त्यामुळे लक्ष राहत नाही कामामध्ये वगैरे, असा दुरुपयोग होऊ शकतो. निश्चितच कुठेतरी कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये व्हॉट्सअपचा वापर जो आहे तो मोठ्या प्रमाणात होतोय, कारण की क्लायंटची जर तुम्हाला प्रॉपर ट्युनिंग ठेवायचं असेल, त्यांच्याशी कनेक्टिंग राहायचं असेल, तर व्हॉट्सअपचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्याचप्रमाणे त्याचा दुरुपयोग असा होऊ शकतो की 24/7 तुम्हाला ऑनलाईन राहता येतं आणि त्याच्यामुळे कधीही कोणत्याही क्षणी काम येऊ शकतं, असं देखील मत इथले अनेक कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांनी इथे व्यक्त केलेलं आहे. कॅमेरा पर्सन प्रेमसह वैदेही काणेकर, TV9 मराठी, मुंबई. तरुणाईचं मत आपण ऐकलेलं आहे आणि अर्थात दुधारी तलवार आहे असं ते देखील म्हणतात. त्यांना देखील ही गोष्ट जाणवते. मात्र एक महत्त्वाचा प्रश्न मी डॉक्टर सागर मुंदडा यांना विचारणार आहे. डॉक्टर सागर, याच्यामध्ये ती स्टेज नेमकी काय की एखाद्याला कळावं की हो तो ऍडिक्ट झालेला आहे व्हॉट्सअपला? हे बघा, व्हॉट्सअप ऍडिक्शन असेल, इंटरनेट ऍडिक्शन असेल किंवा दुसरं कुठलंही ऍडिक्शन असेल, तंबाखू असेल, दारूचं असेल, कशाचंही असेल, एक सोपी ट्रिक सांगू इच्छितो मी. प्रत्येक माणसाने संडेच्या दिवशी, समजा आठवड्यात एक दिवस प्रत्येकाला सुट्टी असतेच, त्या दिवशी असं तुम्ही कारण देऊ शकत नाही की आज माझा कामाचा दिवस आहे त्यामुळे व्हॉट्सअपवर मला काहीतरी महत्वाचं येणार, त्यामुळे तुमची गरज नाही त्या दिवशी. त्या दिवशी सकाळी 6 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत व्हॉट्सअप बंद करून ठेवा. आणि मग बघा तुम्हाला किती वेळेस इम्पल्स येते की चला व्हॉट्सअपवर जाऊन बघूया, चला बघूया काय होतंय, अरे कोणी काय पाठवलं का. जर 1-2 वेळेस होत असेल दिवसभरात तर ठीक आहे, तुम्ही नॉर्मल स्पेक्ट्रम मध्ये आहात. असं होणं शक्य नाही सध्याच्या परिस्थितीला की तुम्हाला एकदा विचार येणार नाही, कारण आपण सगळेच कुठल्या तरी पातळीवर अधीन झालेलो आहोत. 1-2 वेळेस झालं तर इट इज ओके, इन्क्लुडिंग यू. हो, कुठल्या तरी, मी तेच म्हटलं, कुठल्या तरी पातळीवर अधीन आपण झालेलो आहोत. नक्कीच नक्कीच. पण ऍडिक्शन आहे का? तर जर तुम्हाला व्हॉट्सअपवर नाही गेलं तर बेचैनी होत असेल, तुम्हाला काही सुचत नसेल, कुठल्याच गोष्टीवर तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करता येत नसेल, तर नक्कीच तुम्ही खूप विचार करण्याचा गरज आहे. जडलेला आहे हो, म्हणजे व्हॉट्सअपचा ऍप अपयशी झालाय तुमच्यासाठी हे म्हणायला पण हरकत नाही. बापरे, खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला. तुम्ही छोटासा ब्रेक घेतोय कारण अलार्मिंग आहे प्रत्येकासाठी. आणि जो उपाय खरं तर डॉक्टर सागर यांनी सांगितलेला आहे तो करून बघायला हरकत नाही की एखाद्या संडेला सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत व्हॉट्सअपला हातच लावायचा नाही. आणि मग काय काय घडामोडी होत आहेत मनामध्ये, शरीरामध्ये, त्या देखील ऑब्झर्व करा असं त्यांचं म्हणणं आहे. तेव्हा कळेल की आपण व्यसनाधीन झालोय का ते. बोलूयात छोट्याशा ब्रेक नंतर. व्हेरी इंटरेस्टिंग. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. व्हॉट्सअप डोक्याला ताप झालाय का याविषयी आपण बोलतोय. एवढे फायदे आहेत, तोटे जास्त वाढू लागलेत का याविषयी बोलतोय. सचिन रास्ते आहेत सायबर एक्सपर्ट, तसं डॉक्टर सागर मुंदडा आहेत इथं मानसोपचार तज्ञ. अगदी लास्ट कमेंट पाहिजे कारण 3 मिनिटं आपल्याकडे बाकी आहे. तर सचिन तुमच्याकडे येतो. या सगळ्यामध्ये उपाय नेमका काय तुम्ही सुचवाल एक सायबर एक्सपर्ट म्हणून? आता सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जर का तुम्ही ग्रुप्समध्ये आहात तर सगळ्यांनाच तुम्ही ॲडमिन करा, नाहीतर मग तुम्ही त्याच्यावरती एक कंट्रोल ठेवा की असं काही मेसेजेस पाठवायचे नाहीत. जर का तुम्ही पाठवलं तर तुम्हाला याच्यातून काढलं जाईल, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे कॉर्पोरेट्स जे यूज करतात व्हॉट्सअप, तर त्यांना हे लक्षात ठेवायला पाहिजे की व्हॉट्सअपमध्ये जर का आम्ही रिअल टाइम अपडेट्स देतोय, कम्युनिकेशन करतोय, तर व्हॉट्सअपच्या थ्रू किंवा जे असे जे सोशल नेटवर्किंग साईट्स जे तुमच्या फोनवरती आहेत
त्याच्या थ्रू तुमची जी कॉर्पोरेटची जी IPR असते, म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट, किंवा तुमचे जे सिक्रेट्स जे असतात, जे तुम्ही समजता की हे आमच्याच कॉर्पोरेटमध्ये राहायला पाहिजे, अशी इन्फॉर्मेशन ही लीक होऊ शकते, याची पॉसिबिलिटी पण जास्त असते. तर त्याच्यासाठी जे कॉर्पोरेट्स आहेत त्यांना दुसरं काहीतरी एक प्लॅटफॉर्म बघावं लागेल, जसं स्लॅक आहे, ज्याने तुम्ही एक कोलॅबरेशन यूज करता. पण डायरेक्टली एक सोशल नेटवर्किंग ऍप जो आहे तो तुम्ही तुमच्या ऑफिशियल यूज साठी ठेवणं हे थोडं प्रॉब्लेमॅटिक आहे. हो राईट. आणि त्याची काळजी घ्यायला हवी. मात्र सर्रास आणि होताना लोकांना दिसतंय. जे आहे ते एक सद्बुद्धी वापरायला पाहिजे की मला असे मेसेजेस फॉरवर्ड नाही करायचे आहेत. हा, सद्बुद्धी सगळ्यांनाच मिळाली पाहिजे. खरं अगदी लास्ट कमेंटसाठी मी जातो डॉक्टर सागर यांच्याकडे. डॉक्टर सागर, इंडिव्हिज्युअल लेवलला काय खरं तर उपाय करायला पाहिजेत, काय नेमकं सांगाल? सगळ्यात महत्वाचं हे प्रत्येक माणूस करू शकतो की 24 तासामधून नो व्हॉट्सअप आवर्स तुम्ही डिसाईड करून घ्या. म्हणजे जसं मध्ये एक झालं होतं की नो टीव्ही डे, त्या दिवशी मी टीव्ही बघणार नाही, तसंच नो व्हॉट्सअप डे करून, नो व्हॉट्सअप आवर्स करून घ्या तुम्ही. म्हणजे संध्याकाळी 6 ते सकाळी 6 किंवा तुमच्या प्रोफेशन अनुसार, तुमच्या सोयीनुसार इतके तास तुम्ही निर्धारित करून घ्या, तुम्ही व्हॉट्सअप वापरणार नाही. दुसरी गोष्ट तुम्ही करू शकता, जे सर ही म्हटले, इज की जेव्हा तुम्ही ऑफिशियल कम्युनिकेशन करता, व्हॉट्सअपला तुम्ही साधन म्हणून वापरू नका. प्रत्येकाचं आजकाल ईमेल आयडी असतो, तर जेव्हा कोणाला ईमेल पाठवण्याचं कष्ट घेतो तर ते महत्वाचं असतं तेव्हाच करतं. व्हॉट्सअप इतकं सरळ आहे त्याच्यामुळे त्याचा दुर्उपयोग होत आहे. तर व्हॉट्सअप कॅज्युअली घेतलं जातं, खूप कॅज्युअली घेतलं जातं. तर तुम्ही ऑफिशियल कामांसाठी ईमेल वापरा, SMS वापरा, व्हॉट्सअप वापरू नका. आणि तिसरी गोष्ट हे समजून घ्या की आपण याचे व्यसनी होतोय का नाही. व्यसनी होतोय म्हणजे काय, तुमचं डोकं दुखतं व्हॉट्सअप नाही वापरलं तर, इरिटेबल होऊन जाता तुम्ही, नैराश्य पसरतं, 2 दिवस व्हॉट्सअप नाही वापरलं तर जग कोसळलं आपल्यावर असं वाटतं. जर तुम्हाला याच्यापैकी काहीतरी वाटत असेल तर खूप अलार्म बेल्स वाजायला पाहिजे तुमच्या डोक्यात, आणि तुम्ही याच्याबद्दल गांभीर्याने विचार केला पाहिजे की नेमकं मला याचा तोटा जास्ती होतोय की फायदा जास्त. मात्र उद्धरेत आत्माना आत्माना असं म्हणतात, म्हणजे स्वतःचा उद्धार आपल्याला स्वतःलाच करायचा आहे. त्यामुळे डॉक्टरांनी काय कोणी काही सांगितलं तरी सुद्धा प्रत्येकानं आज जो कार्यक्रम जो बघतोय त्या प्रत्येकाने ठरवायचं की त्याने काय करायचंय. सध्या परिस्थिती हाताबाहेर चालली, इतकं मात्र लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर सागर यांनी जो उपाय सांगितला तो देखील करून बघू शकतो की एक दिवस नाही व्हॉट्सअप वापरायचं आणि बघायचं की नेमकं आपल्यात काय काय बदल घडतात ते. सचिन रास्ते आणि डॉक्टर सागर मुंदडा दोघांचे खूप धन्यवाद. जाता आता इतकंच सांगेन की एक व्हॉट्सअपचा मेसेज आलेला होता की इतकं व्यसन आता लागण्याची शक्यता आहे की जसं ट्रेनमध्ये आणि बसमध्ये तिथे पॅम्पलेट्स लावलेले असतात, चिकटवलेले असतात की 10 दिवसात दारू सोडून मिळेल, तसंच कदाचित की व्हॉट्सअपचं व्यसन सोडायचं असेल तर या डॉक्टरांकडे या 10 दिवसात व्हॉट्सअपचं व्यसन जे आहे ते सोडून देतील. अशी परिस्थिती खरंच आलेली आपल्यावरती लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. मात्र प्रत्येकानं थोडा तरी गांभीर्यानं विचार करायलाच हवा. वेळ झाली कार्यक्रमात इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पात्रा TV9 मराठी.